मला वाटतं एकदम आकाशात असल्यासारखी वाटते, दिसत नाही वरती. आपल्याला जायचं एकदम वरती टोकाला. दृश्य बघा कसला भारी येतो एकदम. चला जाऊया पालखीच्या पुढे. मला वाटलं साप आहे. तर सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आता चाललो आहे पालखी आणायला कोणवाडीमध्ये. तर बघू शकता हे बघा सर्व मंडळी आलेत. अजून काही मंडळी आहेत बाकी आहेत, ते अजून वरतून येतील, अर्धेच भेटतील आम्हाला. बाकी आहेत. मित्रांनो आम्ही आता कोणवाडीमध्ये आलो आहे आणि तो समोर डोंगर दिसतोय, तो डोंगर चढून आपल्याला पालखीला वरती घेऊन जायचं आहे. एकदम गावचं सकाळचं वातावरण बघू शकता, एकदम शांत असं वातावरण आहे. त्या शांत अशा वातावरणामध्ये आज आमच्याकडे पालखीचं आगमन होतं आहे. रवी येतोय तर आणि बाबा येत आहे. ढोल फुटलेला माहिती आहे ना फनवडी. पालखी घेऊन वरती आपल्या बलदेवाडीकडे चाललो आणि हे बघा आपण बघू शकता सकाळचं दृश्य बघा भारी वाटतं. नवीन आहे, चुकीच्या रस्त्याने आले ना. त्यांच्याबद्दल मी आलोय ना. नमस्कार. तर मज्जा लागतात. तर मंडळी आता आपली पालखी पाटीलवाडीत आलेली आहे आणि आपण पाटीलवाडी करून आता पालखी घेऊन चाललोय वरती आपल्या वाडीकडे आणि आपल्याला पूर्ण डोंगर वरती चढवून न्यायचं आहे. तर इथे पालखीची पूजा होईल पाटीलवाडी थोडीशी. प्रतापर्यंत पण चालत आले इथे नुसतं दाखवतो तुम्हाला.
पालखी आता पाटीलवाडीतून आपल्या वाडीकडे जायला निघाले आणि आता मेन आपला डोंगर चढवायचा आहे. आता तुम्हाला तो दाखवतो वरचा व्ह्यू बघा. पूर्ण धुक्यानं भरलाय. आपली वाडी मला वाटतं एकदम आकाशात असल्यासारखी वाटते, दिसत नाही वरती. आपल्याला जायचं एकदम वरती टोकाला. दृश्य बघा कसला भारी येतो एकदम. चला जाऊया पालखीच्या पुढे. आणि या चढाईन सुद्धा एवढे उत्साहाने आपली पोरं पालखी वरती चढवत आहेत. एकदम धावत धावत वरती पालखी घेऊन एकदम स्पीडनी पोरं चाललेत. जसं काय नॉर्मल चालतोय, खांद्यावरती वजनच नाही अशी पोरं वरती चाललेत. एकदम मला वाटतं आज 10 मिनिटातच वरती पालखी चढवणार. इकडे काहीतरी प्रतिक्रिया निघतायत. हे गरम रक्त मागे मी या पालखीचं वजन जास्त नाही झालंय पोरांना, पण भाव आपला ढोल घेऊन दमलाय. दरवर्षी एकटा ढोल चढवतो आणि हे दोघं जण बंधू. म्हणजे आपण खालून वरती पालखी आणतोय. मंडळी आता एकदम उभी चढाई आले. म्हणजे अक्षरशः ते चढताना एकदम दम लागतोय. आणि तरी सुद्धा पोरं बघा आपली त्याच जोशाने पालखी वरती चढवतोय. हे म्हणतात आवड. मॉडर्न किती राहिले तरी पोरं आपली संस्कृती विसरत नाहीत. आपल्याला नॉर्मल चालताना सुद्धा दम लागतो. आणि पोरं बघा. आणि ते बघा सूर्यदेवांचं दर्शन झालंय आपल्याला. खरोखर हार्ड वर्किंग स्टार्ट म्हणावं लागेल. हार्ड वर्किंग. ट्रेकिंग वगैरेचा काही याच्या समोर नाही आपल्याला. एवढा पालखीचं वजन घेऊन खतरनाक आहे. ते ट्रेकिंग पण आहे बघा. आता तर थोड्या थोड्या पायऱ्या आहेत आपल्याला वरती. तर बघा आता अजून दाखवतो. घंटीचा आवाज येत नाही. मग मी नाही घेऊ शकत. मंडळी बघा आता फक्त आहे ना 1-1.5 फुटाची जागा आहे. हे बघा त्याच्यातून नॉर्मल चालायला सुद्धा येत नाही आपल्याला. ते आपण पालखी घेऊन चाललोय बघा. ते आपण आहे ना आता पालखी ते बघा ती घरं दिसत आहेत. तिथून पालखी आपल्याकडे घेऊन चाललोय त्या डोंगराने. ते बघा आता दिसत असणार तुम्हाला तिची घरं स्पॉट होत आहेत आपल्याला. ती कोंडवाडी आहे. तिथून पालखी असं फिरवत आपण इकडे घेऊन चाललोय. आणि मंडळी आपण फायनली आपल्या धारेवर आलोय वरती. आणि आले आपली वाडीतली मंडळी पण आले पुढे बघू शकता. तोच जोश तोच उत्साह. पालखी सुद्धा आले पाठोपाठ आपल्यात. तर मंडळी आपण जिथून तुम्ही धावण्याचा व्हिडिओ बघितली, जिथून आपण धावत आलो आणि व्हिडिओ काढला,
तिथपासून ते आपल्या वाडीपर्यंत जास्तीत जास्त आपण 15 मिनिटात पालखीवरती चढवले. किती लावते म्हणून वरती आपण खाली? 7:16 हे बघा 7:16 होतो आणि आत्ता झालेत 7:31 म्हणजे टाईम लावा. एवढ्या मिनिटात आपण वरती पालखी आलो ते पण डोंगर चढवून. हे बघा तर मंडळी फायनली आता आपण आपल्या वाडीत आलोय आणि तुम्ही बघू शकता. हे बघा आपण आपल्या वाडीत आलोय आणि गावदेव मातेचं आगमन एकदम थाटात. थोडी पालखी वजन चढवून सुद्धा आपला जोश कमी नाही झालाय. बघा. आता पालखी आपली मंदिरापाशी चालली आहे. आणि जशी पालखी वारीत आली पोरांची बघा स्पीड बघा. अक्षरशः धावताय तेवढं डोंगर चढून पण. आणि आपल्या वाडीतील महिला मंडळ आगमनाला आल्यात. बाबा आणि आपल्या वाडीतील मुली सुद्धा त्या तिकडे रांगोली काढतायत. त्याने सुद्धा कुठे जोश आपला कमी नाही होऊन दिलाय. एकदम जय्यत तयारी आहे. पालख्या आले वरती आणि तरी पण अजून जोश. गोल करूया बासू गोल गोल. आणि पालखी आपण आता फिरवणार आहोत. फिरो पाच